नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे? आपापली काळजी घेताय ना? गुड. आजचा संवाद माझा पॅरेंट्स बरोबर. तुमची जर मुलं लहान असतील तर प्रश्न नाही, पण थोडीशी वयात येणारी असतील किंवा मोठी झालेली आहेत, 20, 22, 25 वर्षाची झालेली आहेत, तर मला एक प्रामाणिकपणे असं कबूल करावं असं वाटतं की त्या मुलांना किंवा जे जस्ट नोकरीला लागलेले आहेत त्या मुलांवर आपली म्हणजे आईची आईगिरी आणि बाबाची बाबागिरी न दाखवता त्या मुलांना पण त्यांचे प्रॉब्लेम्स असू शकतात. आणि होतं काय, बाहेरच्या जगात एवढा विश्वासाचा माणूस भेटला नाही का ते आपले मूल त्याच्याबरोबर त्याचे प्रॉब्लेम्स शेअर करू शकेल. तर मग त्यांची चिडचिड वाढते. आपण काय बोललो की ते चिडण्यासारखा विषय नसेल तरी ते चिडतात, कारण वेगळेच असतात, ते आपल्या लक्षात येत नाही. सो अशी रिक्वेस्ट आहे की आईबाबांना तर त्याचं मूल केव्हाही लहानच असेल, त्याच प्रेमाने जसे तुम्ही त्याला लहानपणी प्रेमाने बोलायचे करायचे. मतभेद खूप असतात बाबा आणि मुलामध्ये, मुलगी आणि आईमध्ये. ते मतभेद विसरून तुम्ही पाठीवर प्रेमाने थाप मारून किंवा पाठीवर प्रेमाने हात फिरवून त्यांना आठवड्यातनं 1 दिवस 2 दिवस किंवा तुम्हाला जसं वेळ परमिट करेल किंवा त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय की ते काही प्रॉब्लेममध्ये आहेत तर नक्की त्यांची विचारपूस करा. नुसतं की ते आता मोठे झाले ते आमचं ऐकत नाही असे स्टेटमेंट देऊन स्वतःची हात नका झटकू. अर्थात आपण ती जबाबदारी सोडत नाही, पण त्यांना आपण तेवढं प्रेमाने विचारतही नाही. आणि मग कुठेतरी आउटलेट पाहिजे. त्यांच्या शब्दांना कान देणारा माणूस भेटला. आता हे माहिती नसतं की तो माणूस भविष्यात कसं असेल, मित्र म्हणो किंवा मैत्रीण म्हणो. आणि ते जर कान द्यायला लागले तर मग आपली मुलं त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याशी डिस्कस नाही करणार ना. देव करो त्यांना चांगली माणसं मिळावी, पण यदा कदाचित त्यांना चुकीची माणसं मिळाली तर आपल्याच मुलांचं नुकसान आहे. ते कसे सल्ले देतील, त्यांना कसं त्याच्यावर रिएक्ट करायला सांगतील ते आपल्याला माहिती नाही. आणि आपल्याला घरी बसून हे कळणार पण नाही की माझ्या मुलामध्ये एवढे बदल किंवा माझ्या मुलीमध्ये एवढे बदल कशामुळे होत आहेत. कारण ते हे नाही सांगणार आहेत की माझ्या मित्रांनी अशी सल्ला दिला, माझ्या मित्रांनी असा सल्ला दिला का माझ्या मैत्रिणीने असा सल्ला दिला. त्यांचे ऑफिसचे प्रॉब्लेम्स असू शकतात, त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स असू शकतात, त्यांच्या बॉस बरोबर मतभेद आणि त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स असू शकतात. प्रॉब्लेम जगातला कुठलाही असो, पण एकदा की आईचं किंवा बाबांचं प्रेमाचा हात पाठीवर ठेवलं की त्या मुलांना स्वर्गीय आनंद मिळेल आणि त्यांचे प्रॉब्लेम्स ते तुमच्याशी निसंकोच शेअर करतील. आणि होणार काय त्याचा एक फायदा की आपल्या मुलासाठी त्या परिस्थितीत काय चांगलंय ते आपण व्यवस्थित सल्ला देऊ शकू. सो मुलं मोठी झाली, ते त्यांचं बघतील, ते स्वतःचं समजून घेऊ शकतात, हे सगळं ठीक आहे. पण अपार्ट फ्रॉम दिस नक्की तुम्ही त्यांच्या पाठीवर हात फिरवायचं विसरू नका. त्यांनी त्यांना खूप रिलीफ मिळेल. आणि आम्ही तुझ्या पाठीशी प्रत्येक परिस्थितीत आहोत ही समजण्यासारखी गोष्ट आहे. तो म्हणजे आपल्याला असं वाटेल की काय गरज आहे बोलून दाखवायची. नाही, ते बोलून दाखवा जसं जसं जमेल तसं. आणि ते आपल्यासाठी खूप प्रेशियस आहेत. हे बोलून दाखवा तुम्ही की बाळ तुझ्याशिवाय माझं आयुष्यच नाही आहे.
तुझ्या पुढे मला काही महत्वाचं नाहीये. तुला त्रास झाला तर तो त्याच्या आधी मला त्रास, म्हणजे तो त्रास दुपटीने मला होईल, आम्हाला होईल, पॅरेंट्सना होईल. हे सांगा त्यांना. तुम्ही मोस्ट वॉन्टेड आहात. हे जरासं त्यांच्याशी बोलून बघा, खूप फरक पडेल. आणि आपण जेवढं त्यांना आपुलकीने सांभाळणार तेवढं त्यांना दुसरं कोण नाही सांभाळणार. आणि ते जर बाहेर मोकळे व्हायला लागले मित्रांमध्ये किंवा म्हणजे मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर, तर ते लोक पण आपल्या मुलांच्याच वयाचे आहेत. त्यांचा कुठला अनुभव जास्त असेल, कदाचित असेल, पण ते कसे सल्ले देतील ते आपल्याला माहिती नाही ना. ते पण त्यांच्या वयाप्रमाणेच सल्ला देणार. मग ते योग्य निघाला तर नशीब आपलं, आणि नाही निघालं तर आपल्या मुलांचं किती लॉस होईल. हा विचार पहिलं ठेवा डोक्यात. आणि अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपल्या मुलांशी आपण असं वागायला पाहिजे की त्यांना जगाचा कुठलाही प्रॉब्लेम असला की ते पहिले आपल्याशी डिस्कस करतील. एवढी स्पेस त्यांना नक्की द्या. करून बघा. खूप तुम्हाला पण बरं वाटेल आणि मुलांना पण बरं वाटेल. आणि ह्याच विषयावर माझा पुढचा संवाद मी कंटिन्यू करणार आहे. आता इथेच थांबते. नमस्कार.